परी झोपलीये, तू जा जाऊन जेवून घे. नाही मला भूक नाहीये. या शरीरात थोडंसं काहीतरी खाऊन घे ना. पाणी 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 देते बाळा. पाणी. उठते थोडा वेळ बच्चा. ठीक आहे. बरं वाटतंय बाळा कसं वाटतंय? अरे परी उठली. हो डार्लिंग, कसं वाटतंय आता? हा कसं वाटतं हिला? ड्रायव्हर पप्पा तुम्ही आलात परत. मला माहिती होतं की पप्पा माझं नक्की ऐकतील. परी बाळा डोळे उघडे बघ. हे ड्रायव्हर काका नाहीये परी, यश आहे तुझा फ्रेंड परी. हे बघ परी, बघ इथे बघ. इट्स ओके. झोप बेटा. अरे यश, नेहा, काय झालंय परीला? हे का बघते ती असं? हा? अजूनही तिला ड्रायव्हर काकाची आठवण येते. हा? आणि मी आहे की मी साधं त्या माणसाला शोधून काढू शकत नाहीये. इट्स ओके काकू. शी विल बी फाईन. नो, शी शुड बी फाईन यश, शी शुड बी फाईन. आता बघ ना, तुला ड्रायव्हर काका म्हणाली ती. माय गुडनेस यश, तुला ओळखलं नाहीये तिने. तू फ्रेंड आहेस तिचा, तुला नाही ओळखलंय तिने. ग्लानीत आहे ती काकू. औषधांमुळे असं होऊ शकतं. इट्स ओके. नाही रे, नाही मला तर काळजी वाटते तिची. हे साधं वाटत नाहीये मला. काय करते मी? सिमी चौधरी आहे म्हणे. साधं त्या अविनाशला शोधून काढू शकत नाहीये मी. परीसाठी या घरासाठी माझा काहीही उपयोग नाही. आय एम जस्ट फीलिंग सो गिल्टी. यश, नेहा, आय एम सो सॉरी, सो सॉरी. काकू हे बघ, तू उगाच या गोष्टीचा स्ट्रेस घेतेस. आपण सगळे त्याला शोधायचा प्रयत्न करतोय. सापडेल तो. तू प्लीज यासाठी स्वतःला ब्लेम नको करू. नाही, आता तुझ्या कुठल्याही शब्दाने ना माझं समाधान नाही होणार आहे. समजूत घालूच नकोस तुम्हाला. इतकं हेल्पलेस वाटतं ना मला. केवढंच बाळ आहे रे ते, त्याला मदत करू शकत नाहीये मी. अवस्था बघ त्याची काय झाली. काकू काकू तुम्ही शांत व्हा. काकू तुम्ही जाऊन आराम करा. कसा आराम करू मी नेहा? अगं तुझी मुलगी असली तरी या घराचीच मुलगी ग ती. माझी मुलगी आहे. सॉरी डार्लिंग, आय एम सो सॉरी. मी काहीच करू थोडा वेळ तू आराम कर. यार कोणी आहे का रे तिकडे? बाबू, मॅम ने जरा रूम पर्यंत सोड. यार काळजी घे. शी विल बी फाईन. आय गुड. मॅडम तुम्हाला पाणी आणून देऊ का? नाही नको, मी आराम करते. जाताना दरवाजा बंद करा. ओके. नेहा यशवर्धन चौधरी घराण्याची सो कॉल्ड आदर्श सून माय फुट. त्या दिवशी सगळ्यांसमोर अपमान केलास माझा. मला काय वाटेल ते बोललीस. आज झाली होती ना तुझी दयनीय अवस्था, तशीच झाली होती माझी. पण तुला दया नाही आली माझी. ते म्हणतात ना, तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. सो तुला पण मी एक एक गोष्ट परत देणार, तेही व्याजासकट. बघ आता तुझी कशी वाट लावते ते मी.
उद्याच्या पेपरची खास बातमी. ड्रायव्हर अविनाश नायक सापडल्यास खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा. शोधून आणणाऱ्यास 1,00,000 रुपयाचे इनाम. गुड. अविनाश, परीला तुझी आठवण येते. जिथे कुठे असशील तिथून परत ये. चौधरी परिवाराचे समस्त ड्रायव्हर्स. फॅन्टॅस्टिक. माय डिअर नेहा, माझं सिक्रेट तू यशला सांगणार होतीस. आता बघ, तुझं सिक्रेट मी अख्ख्या जगाला सांगणार. छापाती मिक्स. वहिनी 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 हे बघा ना. काय मुलगी आहेस तू? सांडली असती ना कॉफी. सांडली का? थोडीशी ही बघ हाताला लागली. हात ते जाऊ द्या. हे बघा तुम्ही. काय आहे? पाऊस. अगो बाई, पाऊस पडणार आहे. अगो पाऊस पडणार आहे म्हणजे आपला हात. ती नाही, ही बाजूला जी न्यूज आहे ना ती बघा. हे बघा. कुठली? 1,00,000चं बक्षीस शोधणाऱ्याला. 1,00,000? हो, 1,00,000. अरे देवा. तुम्हाला अरे वा असं म्हणायचंय का वहिनी? हा. आता तू परीसाठी नाही, पैशासाठी परत येईल. वहिनी, तुम्हाला काय वाटतं? हा येणार का हो परत? मला तर वाटतं ना की ही बातमी पाहून ना तो जिथे कुठे असतील तिथून परत येणार. हा, माहित नाही ग मला. मला तर वाटतं ना हा एका तासात पॅलेसवर पोहोचणार. भेट लावायची. भेट कसली लावतेस? तुला काही काम धंदा नाही का? आहेत ना काम, पण तुम्ही का उगाच टेन्शन घेताय? ते परीसाठी टेन्शन आलंय मला. वहिनी, तुम्ही ना उगाच काळजी करू नका. आता तो येणार ना, मग टेन्शन जाणार. जाणार कसलं? आता तो उलट टेन्शन येणार. ही नेहा काय बघत नाही का पेपर? नेहा गो. हॅलो. अगं नेहा, काय तुम्ही पेपरात कशाला बातमी दिली आहे? परत ये म्हणून काय सांगताय त्याला? कोणाला? तू गेलाय ते बरं आहे ना? परत काय त्याला बोलवताय? वहिनी, अगं तू कोणाबद्दल बोलतेस? कुठे काय आलंय? मला काहीच माहिती नाहीये. अगं असं काय करतेस? पेपरात आलंय ना आजच्या की अविनाश परत ये, तू जिथे असशील तिथून परत ये, ती परी तुझी वाट बघते वगैरे, असं काय काय लिहिलंय त्याच्यावर. आणि तुला माहितीये का 1,00,000चं बक्षीस ठेवलंय. असं जर लिहिलं ना तर ही बातमी कुणीही वाचेल आणि त्याला जिथे असेल तिथून उचलून आणतील पॅलेसवर. तुला कळतंय का? अगं वहिनी, तुम्हाला असं टेन्शन देऊ नकोस. कशात आली ही बातमी? अगं आजच्या पेपरात बघ ना जरा. तो भुक्कड माणूस गेलेलाच बरा ना. हा, आता तो अविनाश जर परत आला तर तो यशला भेटणार, मग यशला सगळं कळणार आणि मग काही अविनाशमुळे तुमच्या संसारामध्ये काहीतरी वादळ येणार. नको ना ग, नको. ऐक ना माझं, काहीतरी कर ना. वहिनी, 1 मिनिट, तुम्हाला असं घाबरवू नकोस. मला ती बातमी बघू दे. हे बघ नेहा, आता तर तू टेन्शन घ्यायला हवंस, सतर्क व्हायला हवंस. तू तुझ्या घरच्यांनी पेपरामध्ये बातमी दिलीये ही सुद्धा तुला माहिती नाहीये. नेहा, तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे, कळलं ना? प्लीज. यशला अविनाश बद्दल काही कळू देऊ नकोस. गोळ होऊन बसेल सगळा. उद्याचं नव्हतं होईल. तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल प्लीज त्याला कळू देऊ नकोस. नेहा, समजतंय ना? नेहा. नेहा, ऐकतेस ना?
यश तू तू ही बातमी पाहिलीस? अविनाश, परीला तुझी आठवण येते. जिथे कुठे असशील तिथून परत ये. चौधरी परिवाराचे समस्त ड्रायव्हर्स हे असं कोणी छापून आणले? माहिती नाही. तू कोणाशी काही बोलली होतीस का नेहा? नाही, मी काही बोलले नव्हते. प्रेस मीडिया? नाही. कोणाची एवढी हिंमत झाली आहे? रमेश, सगळ्या ड्रायव्हर्सला बोलव आत्ता. असं कोणी छापून आणलं असेल? परीचं टेन्शन आलंय यश. एक मिनिट, ड्रायव्हर्सना येऊ दे, आपण बोलून बघूया. येस सर. हे काय? कोणी छापून आणलंय? तिथे लिहिलंय चौधरी परिवाराचे समस्त ड्रायव्हर्स. तुमच्यापैकी कोणी हे केलंय का? याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही सर. खरंच सर. बाकी ड्रायव्हर्स आहेत त्यांनाही विचारा, त्यांच्यापैकी कोणी काही केलंय? नाही सर. सर आमच्यापैकी असं कोणी केलं असतं ना तर बोलणं झालं असतं तसं सर. हे बघा, मी शेवटचं विचारतोय, मला खरं सांगा, ही बातमी कोणी दिली आहे? मला माहिती आहे ती बातमी कोणी दिली होती. कोणी अजून? सीमा, तुम्ही अरे काय काय झालं बाबा? पेपरमध्ये बातमी तू दिलीस. नाही. खरं सांग. हो. काकू, का केलं तुम्ही असं? कशाला? आम्ही कोणी तुम्हाला काही सांगितलं होतं का? नाही, पण मी ते नेहा, मला परीची खरंच खूप काळजी वाटत होती ग. म्हणजे बघ ना, तो ड्रायव्हर भेटला नाही तिला, तर पोरीला सणसणून ताप भरला, जेवण खाण सोडलं तिने आणि अशक्तपणा आला तिला. मला असं वाटलं की जर त्या ड्रायव्हरला आपण इथे बोलवलं आणि तो आला तर परीला बरं वाटेल ना. मी काय करणार दुसरं? मला खरंच काही सुचतच नव्हतं. म्हणून काय बातमी पेपरमध्ये लगेच द्यायची का छापायला? मला तोच ऑप्शन योग्य वाटला बाबा. काकू, आय नो यू मेंट वेल, पण हे असं काहीतरी करण्याआधी निदान एकदा नेहाला किंवा आजोबांना विचारून घ्यायचं ना. एकदा आगाऊपणा करायची सवयच लागली म्हटलं होती काय. आजोबा, पण ठीक आहे, बातमी तू दिलीस, पण बातमी तुझं नाव कुठे? बातमी ड्रायव्हरच्या नावाने छापली आहे. चौधरींचं नाव द्यायचं? आपलं नाव असं पेपरमध्ये? नाही बाबा, ते मला असं वाटलं की ड्रायव्हरनेच बातमी दिली असं केलं तर आपण सेफ हो. मला जे योग्य वाटलं ना तेच मी केलंय पप्पा. पण तुला योग्य वाटलं तर हे तू घर विकून पण खाशील. वाट, अरे आम्हालाही परीची काळजी आहे म्हणून आम्ही काही लगेच पेपरामध्ये बातमी छापायला देत नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पप्पा. अरे सॉरी म्हटलं का झालं का? यश, प्लीज तू तरी सांग ना पप्पांना. हे बघ, मान्य आहे मला की माझ्याकडून चूक झाली असेल माझ्याकडून चूक, पण तो माणूस कुठे, कसा आहे, त्याला कसं कॉन्टॅक्ट करावं मला काहीच कळत नव्हतं. म्हणून मी काकू, निदान एकदा माझ्याशी तरी बोलून घ्यायला हवं होतं. अरे यश, आता तरी तिच्या बाबतीत सजग हो. अरे हे प्रकरण कधीही चिघळू शकतं. बातमी कोणाच्याही नावाने आली असली तरी वाचणारे काही मूर्ख नाहीयेत. चौधरींचा ड्रायव्हर हे एवढं इनफ आहे आपलं नाव खराब व्हायला. असं का बोलताय तुम्ही पप्पा? दरवेळी तुम्ही माझ्याबद्दल चुकीची समजूत करून घेता. तसं नाहीये का? तसं खरंच नाही. आजोबा म्हणतायत ते बरोबर आहे. परीसाठी आपण शक्य ते सगळंच करतोय आणि करणार, पण असा आतताईपणा करून पेपरमध्ये वगैरे छापून आणणं हे बरोबर नाहीये. आपल्या नावाबरोबर खूप मोठी जबाबदारी आहे.
काकू तुम्हाला एक सांगू, तुम्ही हे जे काही केलं ना त्यात काळजीपेक्षा घाई जास्त दिसली. आणि तुम्ही हे जे करताय ना हे सर सर परी कशी आहे सर? इट्स ओके इट्स ओके. मी बघतो काय ते. तुम्ही जा बाहेर. काय करेक्ट एंट्री घेतली या अविनाशने. थँक गॉड. नाहीतर या नेहाने ना आज मला घराबाहेरच काढलं असतं. थोडक्यात वाचले. सर परीला काय झालंय सर? परी बरी आहे ना सर? हे पेपरात काय आलंय? सॉरी सर, मी न सांगता गेलो सर. सॉरी मॅडम. सॉरी आजोबा. मॅडम सॉरी. सर काय बरी आहे ना परी नक्की? हा, मी एकदा भेटू शकतो तिला? प्लीज सर, प्लीज सर, मला माफ करा. मला हवी ती शिक्षा द्या, पण मला एकदा भेटू द्या तिला सर, प्लीज. माझ्यामुळे तिला त्रास झालाय सर. मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. इट्स ओके. उभा. परी आत है. चल. नेहा, तुला राग आला असेल ना ग माझा? पण मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलंय हे. माझ्या पिकुचूची शपथ घेऊन सांगते, मला आपल्या परीची खूप काळजी वाटत होती ग. आणि तूच सांग ना मला, मागे जे काही घडलंय त्यानंतर मी मुद्दामून तुझ्याशी असं वागेन का? चेहऱ्यावरचा रंग उडालाय मॅडमचा. परिबाळा, 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 परिबाळा उठ ना. का बघ तुझे ड्रायव्हर काका आलेत. परिबाळा, परिबाळा, ए बघ परिबाळा, मी आलोय. परिबाळा मी आलोय. तुझे ड्रायव्हर काका आलेत. परिबाळा, परिबाळा उठ ना. मी तुला न सांगता गेलो ना, माझी चूक झाली. आय एम सॉरी. प्लीज उठ ना परिबाळा, उठ ना. परिबाळा, परिबाळा उठ ना. परिबाळा उठ ना. उठ ना परिबाळा. ड्रायव्हर काका, परिबाळा, ड्रायव्हर काका, तुम्ही कुठे होतात? कुठे गेला होतात? मला किती आठवण येत होती तुमची. सॉरी परिबाळा, मी तुला न सांगता गेलो ना. मी आता कधीच नाही जाणार तुला न सांगता. हा, प्रॉमिस. प्रॉमिस? प्रॉमिस. आता आपल्या कट्टीची बट्टी झाली. बट्टी झाली. आता मी तुमच्याशी नेहमी बोलणार. हो. परी, परी, आता तरी खुश आहे का माझा बच्चा? नेहा, तू मला परीपासून कधीच लांब ठेवू शकत नाहीस, कारण माझं आणि परीचं रक्ताचं नातं आहे.